मी पळणारा नाही लढणारा माणूस, अमित शहांच्या भेटीनंतर फडणवीसांचं विधान. सध्या काम सुरू ठेवण्याचा शहांचा सल्ला. तर पराभवाचं खापर एकमेकांवर फोडू नका, मित्रपक्षांना आवाहन. मुंबईत मराठी माणसाची मतं ठाकरेंना मिळाली नाहीत. भाजपच्या बैठकीत फडणवीसांचा हल्लाबोल. ठाणे आणि कोकणात ठाकरे अपयशी ठरल्याची टीका. नरेंद्र मोदी उद्या संध्याकाळी 7:15 वाजता राष्ट्रपती भवनामध्ये शपथ घेणार. देश परदेशातील 8,000 मान्यवरांना निमंत्रण. प्रफुल्ल पटेल उद्या केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेणार. नवी दिल्लीत फडणवीस आणि अजित पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब. खासदार श्रीकांत शिंदे मंत्रिपद घेणार नाहीत. पक्षबांधणी आणि विधानसभा निवडणुकीला प्राधान्य देणार. डॉक्टर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया. रामदास आठवलेंना यंदाही राज्यमंत्रीपदच मिळणार. कॅबिनेटचं आश्वासन मिळूनही यंदा राज्यमंत्रीपदावरच समाधान मानावं लागणार. ठाकरे गटामधले 2 नवे खासदार संपर्कात. हे 2 खासदार आणखी 4 खासदारांना घेऊन येणार. खासदार नरेश म्हस्के यांचा दावा. तर म्हस्केंचं वक्तव्य हास्यास्पद. सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया. रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांच्यामधला वाद वाढला. दानवेंकडून सत्तारांना अफझल खानाची उपमा. तर शिवरायांनी अफझल खानाचं काय केलं होतं हे सर्वांना ठाऊक. दानवेंचं वक्तव्य. राहुल गांधींना लोकसभेचे विरोधी पक्षनेते बनवा. दिल्लीतल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये एकमुखी मागणी. पुढील रणनीतीवरही चर्चा. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा आणि केसेस मागे घ्या, नाहीतर महायुतीचे आमदार पाडणार. मनोज जरांगेंचा फडणवीसांना पुन्हा इशारा. पुणे अपघातातील पोर्शे कारचं क्रॅश इम्पॅक्ट अॅनालिसिस करणार. लष्करी अधिकाऱ्यांची मदत घेणार पुणे पोलीस. नीटच्या परीक्षेत कोणताही गोंधळ नाही. 23 लाखांपैकी केवळ 1600 जणांचा प्रश्न. केंद्रीय उच्च शिक्षण सचिवांचं स्पष्टीकरण. पुण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू. अनेक भागात पाणी साचण्यास सुरुवात. तर रत्नागिरीमध्येही मुसळधार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.